म्हणणं आहे, निवडणूक आयोगाने, पोलिसांनी, राहुल गांधी, सुप्रिया सुळे सगळ्यांनी तिथलं सीसीटीव्ही पाहावं, तिथलं सगळं पाहावं, पैसे कुठे वाटले, काय वाटले. कार्यकर्ते जे दिवस रात्र मर मरतात त्यांना भेटून चहा पिणं हे सुद्धा संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि राहुल गांधीला इतकं वाईट वाटतं. आणि मी 40 वर्ष राजकारणात एक दमडी कधी वाटली नाही. मी हितेंद्र ठाकूरांचं मत विधान परिषद मिळवलेलं आहे. मला नंतर बाहेर पडताना हितेंद्र ठाकूर आणि यांनीच सोडलेलं आहे. त्यामुळे शंका आली असेल त्यांनी केलं असेल. निवडणूक आयोगाने पूर्ण चौकशी करावी. तीन तिथे FIR दर्ज झाले. एक दर्ज झाला की आम्ही दोघांनी मिळून प्रेस कॉन्फरन्स घेतली. दुसरा दर्ज झाला की मी माझा मतदारसंघ नसताना तिथे गेलो. तिसरा झाला की हितेंद्र ठाकूर मतदारसंघ नसताना तिथे आले. हे 3 FIR आहेत. पैशाचा एकही FIR नाही. पैशाविषयीच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. पूर्णतः खरं त्यातलं काही नाही. हितेंद्र ठाकूरांनी असं म्हटलं की भाजपच्या नेत्याने टीप दिली आहे. धादांत खोटं आहे. नंतर मला गाडीत जाताना ते काय म्हणले तेही मला माहिती आहे. त्यामुळे यात काही तथ्य नाही. अरे टिप कुछ था ही नहीं तो टिप काय काय देंगे यार. एक आहे की जे सतत म्हटलं जाते की प्रचार संपला तर मग तुम्ही त्या मतदारसंघात का गेला होता. मी तेच म्हटलं की मी ज्यावेळी प्रचार संपल्यानंतर लोकांना भेटायला जात असतो मी राजांना फोन केला की बाबा काय पोझिशन आहे. तर ते म्हणजे चांगलं चाललंय. आम्ही जरा काही जण बसलो तर चहाला या. तर मी चहाला गेलो. इतकं साधं सोपं जे मी गेल्या 25 निवडणुकात करत आलेलो आहे. आता उद्धवजी आणि मी सुद्धा अनेक वेळा रात्री शाखांमध्ये फिरलेलो आहे युती असताना. हे सगळे राजकीय कार्यकर्ते. त्यामुळे तरी शंका आली आहे ना, तुम्ही पैसे तपासा, सीसीटीव्ही त्या हॉटेलमध्ये ते तपासा आणि जे मिळेल ते करा. माझं काहीच म्हणणं नाही. नोट जिहाद बोला है दावड़े जी. नोट जिहाद रचलं गेलं आहे का. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहात त्यामुळे तुमच्या विरोधात कारस्थान रचलं आहे का. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीविषयी मी म्हटलं की माझं ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र. आणि याला मुळात पक्षात पण कोणाला माहित नाही की मी तिकडे आज जाणार आहे. त्यामुळे असा काहीच विषय नाही. धन्यवाद. तर ते चुकीचं गेलंय. गलत आहे. राष्ट्रीय नेत्यांशी काही संवाद झाला आहे का. काहीच नाही याच्याविषयी काहीच नाही. माझी प्रतिमा मलिन व्हायचं कारण नाही. कारण मी पैशाचा विषय माझ्या विषयात नाही. जो कार्यकर्ता दिवस रात्र मर काम करतो त्याला भेटायला विनोद तावडे आले. आता उत्तर पाहिजे का नुसतं हे करायचं आहे. उत्तर पाहिजे की नाही. अरे सुनो, एक समय पे एक बोलेंगे तो बोलूंगा तो मैं जा रहा हूँ. नोट जिहाद के एलिगेशन लगाया उद्धव ठाकरे ने आपके पुराने दोस्त. गलत आहे. राऊत साहेब, तावडे साहेब, अरे अजिबात माझी प्रतिमा. मी 40 वर्ष राजकारणात एक दमडीचं राजकारण केलं. पैसे कधी वाटले सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मी कार्यकर्त्यांना भेटायला गेलो निवडणुकीच्या आदल्या याच्यात. हे तर लोकांना कौतुक आहे. काही शंका नाही. चेक करले यात काही व्हायचं काही स्पष्टीकरण दिलेलं आहे ना काही गरज नाही. बीजेपी नेता आपके अगेंस्ट साजिश कर रहा है क्या. बिलकुल नाही. इतना पैसा दिखा. अरे बाबा साहेब या आता एक मिनिट बोलणार नाही. कॅमेरा बंद करा. थांबा, चहा प्या, शांतपणे बसा, गप्पा मारू नंतर. कारण मला निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घ्यायला मना केली म्हणून पत्रकार परिषद घेऊ शकत नाही. खूप धन्यवाद. तर भाजप नेत्यांनी टीप दिल्याचे आरोप खोटे आहेत असं देखील विनोद तावडे यांनी म्हटलेलं आहे. ज्या FIR दाखल आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पैशाचा उल्लेख नाही. ठीक है. यस यस. आज मैं वहां से गुजरते समय फोन करके पूछा कैसे चल रहा है. मुझे
राजन नाइक उम्मीदवार ने कहा कि हम सब बैठे हैं, आप चाय पीने आ जाओ। मैं चाय पीने गया और 200-250 बूथ प्रमुख थे, तो हितेंद्र ठाकुर जी और उनके बेटे को लगा कि मैं पैसे बांटने आया हूं। वो 200-250 कार्यकर्ता उनके आए, चिल्लाने लगे, हंगामा हो गया। मैंने पुलिस को कहा, चुनाव आयोग को कहा कि आप सीसीटीवी फुटेज देखिए, जो चेक करना है वो कीजिए। जो कार्यकर्ता दिन रात पार्टी के लिए मेहनत करता है उसके साथ चाय पीने के लिए जाना कुछ गलत नहीं। और मैं 40 साल से राजनीति करता हूं, मेरे जीवन में कभी पैसे का मामला आया नहीं, ये दुनिया जानती है। सुप्रिया सुळे, राहुल गांधी और ये लोग ऐसा क्यों कह रहे हैं? और वो आके सीसीटीवी फुटेज आके देखे, जो चेक करना है चेक करे। और बाद में ये होने के बाद तो हितेंद्र ठाकुर और क्षितिज ने मेरे को गाड़ी से, अपने गाड़ी से छोड़ा, तो ऐसा कोई मामला नहीं है। तर हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासा, शंका असेल तर सखोल चौकशी करा। कार्यकर्ते अहोरात्र झटत असतात, राबत असतात, त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत चहा पिण्यासाठी जाणे हे चुकीचं आहे का? मी त्याकरताच त्या ठिकाणी गेलो होतो। मात्र अचानक त्या ठिकाणी आमदार हितेंद्र ठाकूर यांना अशी शंका आली की पैसे वाटले जात आहेत, त्यामुळे क्षितिज ठाकूर, हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी दाखल झाले, घोषणाबाजी करण्यात आली। मात्र यामध्ये राहुल गांधी, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांना काय वाटतं हा त्यांचा प्रश्न आहे। मात्र कुठल्याही प्रकारचा पैशाचा उल्लेख त्या ठिकाणी नाही। ज्या प्रकारच्या 3 FIR दाखल झाल्या त्या तिन्ही FIR मध्ये कुठल्याही प्रकारचा पैशाचा उल्लेख मात्र नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया देखील या दरम्यान विनोद तावडेंनी दिली आहे। तर या संदर्भात सखोल अशी चौकशी व्हावी, पैशासंदर्भातील सर्व बातम्या खोट्या आहेत, हॉटेलचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहावे असे देखील विनंती आता या दरम्यान तावडेंनी केलं। सोबतच निवडणूक आयोगाच्या माध्यमातून त्यांना पत्रकार परिषद घेण्यास नकार देण्यात आलाय, परवानगी नाही, त्यामुळे मी अधिकचं बोलणार नाही, अशा प्रकारचं स्पष्टीकरण देखील या दरम्यान विनोद तावडेंनी दिले। भाजप नेत्यांनी टीप दिल्याचा आरोप मात्र खोटे आहेत, अशा प्रकारची प्रतिक्रिया विनोद तावडेंनी दिली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।